ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगरपालिकेच्या नगरसेवकांचा एक ठराव झाला आणि त्या ठरावामध्ये 15 दिवस ज्याला आपण पशुवध बंद करावा अशा पद्धतीचा ठराव त्यांनी जिथे घातला आणि त्या 15 दिवसामध्ये श्रीकृष्ण जयंती देखील होती। यावर्षी योगायोगानं श्रीकृष्ण जयंती ही 15 ऑगस्टला आलेली आहे आणि त्याच्यामुळं पशुवध बंदी ही महानगरपालिकेनं त्या ठिकाणी जारी केलेली आहे। आपण जर हायकोर्टाचे निर्णय बघितले, आपण जर महानगरपालिकेचे ठराव बघितले, आपण सरकारचे जे GR बघितले, तर जे काही चर्चा केली जाते याच्यामध्ये काही तथ्य नाही। महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर बोलणारी मंडळी हे सगळं विसरणार आहे। कारण ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की महानगरपालिकेनं असं केलं, महानगरपालिकेनं तसं केलं, माझ्याकडे 2015ची डॉक्युमेंट्स देखील आता आहेत। 2015ला कशा पद्धतीने निर्णय झाला, किती दिवस त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेले, त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15 दिवसात पशुवध बंदी करावी या संदर्भातला ठराव कोणी आणला, तो किती नंबरचा ठराव आहे, त्याच्यानंतर जैन समाजाच्या मागणीनुसार जो एक त्यांचा 15 दिवसाचा कालावधी असतो त्याच्यामधले देखील किती दिवस पशुवध बंदी करावी, हे सगळे निर्णय 2015ला घेतलेले आहेत। आणि 2015ला महानगरपालिकेचे नगरपालिकेचे महापौर कोण होते, कुठच्या पक्षाचे होते, त्यांचे नेते कोण होते, हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे। आता हे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक समाजाबद्दल आम्हाला कळवळा आहे, प्रत्येक समाजासोबत आम्ही आहोत अशा सांगण्याचा हा अट्टास आहे। पण ह्याच्यातनं काहीही फलश्रुती त्यांना मिळणार नाही। लोकांना कळलेलं आहे की 2015 पासून 2024पर्यंत या बाबतीमध्ये कोणी बोलले नाहीत। आज मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या अन्य महानगरपालिका असल्यामुळं त्यांना हा कळवळा निर्माण झालेला आहे। हिंदुत्ववादी सरकार म्हणून जाणीवपूर्वक तुम्हाला असं आरोप करताय असं वाटत आहे? नाही, मी सांगितलं ना, माझ्याकडे ठरावाची प्रत आहे, माझ्याकडे ठराव काय मांडला ते देखील आहे आणि 15 दिवस कुठचे जाहीर केले ते देखील आहेत। आता खरं तर माझ्याकडे कागद आहेत ते गाडीत, पण त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जयंती ही 15 ऑगस्टला आल्यामुळं ते परिपत्रक यावर्षी अशा पद्धतीनं लागू होतं। पण एखादा फेक नरेटिव्ह, खोटं जातीयवाद, जाती धर्मामध्ये तेढ कशा पद्धतीने निर्माण करायची स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मतासाठी, हे या सगळ्यांकडनं शिकलं पाहिजे। प्रकाश आंबेडकर म्हटले की 15 ऑगस्टला काय खायचं काय खाऊ नये हे ठरवणं म्हणजे हिटलरशाहीचं। ही पहिली गोष्ट आहे की 15 ऑगस्ट हा दिवस, त्या दिवशी श्रीकृष्ण जयंती आलेली आहे आणि श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं पशुवध बंदी हे 15 दिवस जाहीर केलेलं असल्यामुळं ते 15 ऑगस्टला आलेलं आहे। त्याच्यामुळं याचं राजकारण न करता 2015ला देवनार पशुवध कारखान्याच्या संदर्भामध्ये कोणी ठराव घातला हे पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी जाहीर केलं पाहिजे, हे निषेध करणाऱ्यांनी जाहीर केलं पाहिजे। कबुतराच्या बाबतीमध्ये पण तेच चाललंय, इकडे कबुतरांना वाचवा म्हणून सांगायचं, इकडे कबूतरखाने हटवा म्हणून सांगायचं। ही दुटप्पी भूमिका फक्त आणि फक्त मराठीसाठी नाही तर मुंबई महानगरपालिकेसाठी आहे। DD 40चा जो कार्यक्रम आज शासकीय होतोय त्यामध्ये तिथले स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येते। कदाचित त्यांनी काहीच प्रयत्न केले नसतील म्हणून ते राहणार नसतील। त्यांचं भाषण नाकारल्यामुळे चर्चा आहे। सगळ्याच गोष्टी भाषणामध्ये येतात अशातला भाग नाही। भाषणापेक्षा लोकांचं भलं, लोकांचा विकास आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवणं हे महत्त्वाचं असतं। भाषणं काय आम्ही करत राहतो। आता अनेक वेळा आमच्यावर देखील असे प्रसंग आलेले आहेत की मोठमोठे नेते मंडळी आले, आम्ही त्या मतदारसंघाचे आमदार आहोत, आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, पण आम्ही भाषण नाही केलं। भाषणापेक्षा आपण जे समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे, सामाजिक कार्याचं व्रत स्वीकारलेलं आहे, हे आपल्यापेक्षा मोठं आहे। लोकांचा विकास हा आपल्या भाषणापेक्षा मोठा आहे, आपल्या उपस्थितीपेक्षा मोठा आहे। काही लोकांनी समजून घेतलं। नितेश राणेने गंभीर आरोप केलेला आहे की जिल्हा नियोजन समितीमध्ये, तुमच्या जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये निधी मिळत नाही, आमची सत्ता आल्याशिवाय ते होणार नाही। त्यांनी असं दावा केला की तुम्हाला 20 कोटी त्यांना 5 कोटी। त्यांना शुभेच्छा आहेत आमदार सुनील तटकरे यांच्यात पुन्हा झुंपलेली आहे। भरत गोगावले म्हटले की तटकरेंची उलटी गिनती सुरू झालेली आहे। मला असं वाटतं की काही ना काही विषय हे आपल्याला देण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत। कधी ते बोलतात, कधी ते असं काय ते नॅपकिन बिपकिन खांद्यावर टाकून दाखवतात, कधी कधी हे त्यांची उलटी गिनती काढतात। त्याच्यामुळे तुम्हाला रसभरीत काही गोष्टी
दिल्या पाहिजेत या गोष्टीतनं दोघांचाही प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना यश येते. आमदार थोरवे पण या बाबतीत बोललेले आहे की आदित्य ठाकरे आणि तटकरे घरचे पाहुणे आणि तटकरे आणि ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं थोरवे. मला असं वाटतं की महेंद्र थोरवेंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे, आपण महायुतीमध्ये आहोत, आपण महायुतीचे घटक आहोत, आमच्याच पक्षातली लोक त्यांनी घेतली हे निर्विवाद सत्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने राजू साबळेंना घेतलं तसं आम्ही पण घेऊ शकतो. माझ्या जिल्ह्यामध्ये देखील घेतले तरी देखील आम्ही संयम बाळगलेला आहे. आम्ही अजितदादांकडे बघतो, अजितदादा महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात, ते महायुतीमध्ये आहेत याचा आम्ही सगळा विचार करतो. नाहीतर माझ्याकडे देखील माझ्या जिल्ह्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांच्या पक्षानं अनेक लोकांना घेतलेले आहेत. एका तर व्यक्तीनं माझ्या स्वतःवर, माझ्या मोठ्या बंधूंवर, माझ्या वडिलांवर हीन पातळीवर टीका केलेल्या माणसाला देखील त्यांनी घेतलेला आहे. तर मी संयम बाळगलेला आहे. तसाच संयम भरतशेठ गोगावले आणि महेंद्र थोरवेंनी पाळावा ही माझी त्यांना विनंती. संजय राऊत यांनी पण तिन्ही पक्षात असं ठरलेलं आहे की एक दुसऱ्याच्या पक्षातले घ्यायचे नाही, तरी हा नियम का तोडला जातोय वारंवार? नाही, या संदर्भात मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे. मी समन्वय समितीमध्ये याची चर्चा करणार आहे. आम्ही देवेंद्रजींशी देखील चर्चा करू, शिंदे साहेबांशी देखील चर्चा करू आणि अजितदादांशी देखील चर्चा. मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोड आहे. पैठणमध्ये 23,000 नावे जे आहेत डबल आलेले आहेत. संजय राऊत म्हटले की मांसाहार न करणे म्हणजे मतदार यादीमध्ये दुबार नावं, मतदार यादीमध्ये चुकीची नावं ही काढण्याची प्रोसिजर असते. पण काही लोकांना मतदार यादीच माहिती नाही हो. जे कधी स्वतः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे गेले नाही त्यांना मतदार यादी काय करणार आहे? मतदार यादीमध्ये जर दुबार नावं असतील, जर मृत नावं असतील, जर अजून काही नावं असतील तर ती तक्रार करून काढण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाने सर्वसामान्य मतदाराला दिलेले आहेत. पण ज्यांनी कधी स्वतः निवडणुकाच लढवल्या नाहीत ते आता मतदार यादीवर बोलायला लागलेले आहेत, हे आमचं दुर्दैव आहे. संजय राऊत म्हटले की नॉनव्हेज न खाऊ देणे म्हणजे नपुंसक करण्याचा हा प्रकार आहे. हा वारकरी संप्रदायाचा अपमान असं वाटत नाही का? मला या बाबतीमध्ये या शब्दप्रयोगांबद्दल देखील काही बोलायचं नाही. पण नॉनव्हेज खाणं आणि न खाणं आणि नपुंसकत्व येणं याचा संबंध काय आहे हे खरंच मला माहिती नाही. आणि म्हणून मी वारंवार सांगितलं आहे की हल्ली असंबंध बोललं किंवा असंबंधित बोललं की त्याची फार मोठी ब्रेकिंग होते. त्यातली ही तुम्हाला दिलेली त्यांनी ब्रेकिंग आहे. भाऊ, भास्कर जाधवांनी जे स्टेटस ठेवलेलं आहे त्या स्टेटसवरून कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं ते एका चित्रपटाचं स्टेटस आहे. आता हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. त्यांनी ते का स्टेटस ठेवलं आहे, कशासाठी ठेवलं आहे, कुठच्या समाजासाठी ठेवलं आहे हे त्यांना विचारलं पाहिजे. पक्षाने चिन्हाची जी कोर्टाची तारीख होती ती पुढे गेलेली, यामुळे तुम्हाला दिलासाने उबाठाला काही काळ त्यांची उबाटाचं आम्हाला काहीच माहीत नाही. परंतु आम्ही आमची योग्य भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाकडे मांडतो. आमच्याकडे जे काय पुरावे आहेत ते आम्ही सुप्रीम कोर्टाकडे मांडलेले आहेत, निवडणूक आयोगाकडे मांडलेले आहेत. आणि दोन्ही संस्थांवर, एका ज्युडिशरी अथॉरिटीवर आणि एक स्वायत्त संस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही दिलेल्या कागदपत्राला आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. बैठक बोलावली तुम्ही, कशाची बैठक आहे आणि महानगरपालिका निवडणुकी तयारी शिवसेनेने सुरू केली असं म्हणायचं? काल अमरावतीमध्ये देखील अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांची आमची आढावा बैठक झाली. सभासद नोंदणी, पक्षांतर्गत निवडणुका, संघटन बांधणी या संदर्भात आमची चर्चा झाली. आज नागपूरमधल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांची आज बैठक आहे. इथं कुठेही स्वबळाची चर्चा होत नाही. इथं आम्ही पदाधिकाऱ्यांचा रिव्ह्यू माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे घेतोय. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की पुढच्या 15 दिवसामध्ये मी जो संकल्प केला होता की प्रत्येक विभागीय MIDCमध्ये स्वतःच्या पायावर मुलांना उभं राहण्यासाठी तिथंच ट्रेनिंग दिलं पाहिजे, ते अमरावतीचं कौशल्य विकास केंद्र देखील तयार झालेलं आहे, नागपूरचं देखील तयार झालेलं आहे. येत्या 15 दिवसामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत. आणि निवडणुकांसंदर्भातल्या ज्या बैठका आहेत त्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीसंदर्भात बैठक आहे आणि ती बैठक आज नागपूरमध्ये आता आहे. राष्ट्रवादीने ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.